नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले सरू जगतापेन आणि शिरपाचं बोलणं चाललेलं असतं. आता पुढे सांगतो की पांडूला बी तो तरी माझं ऐकनावी. मी आहे की त्याच्या सोसायटीत. सारं गाव बोंबालतंय त्यानं जुनी सोसायटी खाल्ली म्हणून. आम्ही चुकार सबूत बोललेलो नाही र बाबा. शिरपाला असंच बोलता बोलता राजकारण गावचं कळायचं. येणाऱ्या जाणाऱ्या आपलं थोडं पण बाकीच्यांचं जास्त सांगून उठायच्या. सरूचा नवरा पिऊन आप्पाच्यात बसायला उठायला जातोय म्हणून त्याचं दररोज घरात भांडण जुंपायचं. पांडू पाटलानं तिला सोसायटीत संचालक केल्यापासून त्याचं पिणं वाढलं होतं. त्याला तिचं मिटिंगला जाणं येणं, त्या निमित्तानं बसणं उठणं वाढल्यालं नको होतं. त्यात त्याच्याबरोबर पिणारी चढल्यावर बोलता बोलता सहज बोलायची. पांड्यानं तुला घेतला नाही संचालक म्हणून. तुझ्या बायकोला घेतली, ते बी बिनविचारताच तुला. मग बघ. त्यावर तो पेटूनच घरात यायचा आणि रात्रभर भांडत बसायचा. त्यात ती तरी काही कमी नव्हतीच. तिनं शिरपाला सांगितलं, मी उद्याच जातो शिरमाकडं. तिथं पांडू बी असतो याच. पर बाबा, माझ्या माणसाला तेवढा थाऱ्यावर आण. तिनं त्याच्या पायावर डोकं ठेवलं. त्यानं तिच्या कपाळावर भंडाऱ्याची बोटं ओढली. उद्याच्याला ये, मी लावतो सळल्यावर. कुठलं हाय बघू, असं म्हणत तो पुढं. आईनं गप्पवाणी खायचं सोडून उगच रोज झगुडवाद करत बसतीया बघ. होय बाबा, एका एकाचा स्वभावच असतोय. आता आमच्या बापयाला काय कमी हाय वय सांग. परवाच्या दिवशी त्या देवजासंग दारूचं फुगच आणायला गेला. मग सांग, ह्यांची लाज कुठं गेली असल. त्याच रातीला उगचच त्या गुरवाच्या उतम्याला आणि बाळ्याला घरातच का आणलंस म्हणून भांडण केलं. ती माझ्याकडं बघून गप्पवानी उठून गेली. नाहीतर ह्याचा खुर्दा कराय त्यासनी येळ लागला नसता. त्यांच्याकडं चूक नाही काय, त्याला तसं करायलाच लावतंय. तेच बघूया उद्याच्याला. तू ये, पर माझं तेवढं बघ बाबा. ती उठली. तिला सांगतो की मी, तिला तर काय हौस आहे होय पोरगी घरात ठेवाय. तुमचं आपलं नाही नाही ते कानावर. मग कसं बोलायचं. म्हणूनच मी बी काय तिला बोललो नव्हतो. तू त्याची काय काळजी करू नकोस. ती गेली. शिरपाला जरा हलकं हलकं वाटायला लागलं. सकाळ धरणं त्याच्या पोटात काय नव्हतं. खरं तर त्याची आठवणही त्याला नव्हती. आता मात्र झाली. सर्व सांधी खोपाडं धुंडाळलं, पण फुकट. शेवटी देवाला आणलेला नारळ त्यानं फोडला. सरूच्या डोक्यात नवरा पारच बिघडला त्याची काळजी होती. असाच उन्हातानाचा पिऊन पडला तर वरच्या आळीच्या रामागवंड्यागत कुठं मरून पडल्याला सुद्धा कळायचा नाही. देवजाकडं ती 4-5दा जाऊन आली. त्याला शिव्या देऊनही आली. पण त्याची काही चूक नव्हती. त्याला आयताच माणूस बिनपगाराचा मिळत होता. देवजा नको म्हणत असताना तो जात होता. पण तिच्या कानावर अलीकडं वेगळंच येत होतं. नवऱ्याला सरूनच बिघडला. त्याचं ते ऐकतच नाही. गावचं पुढारी, त्यांच्या मागणं उंडकी हिंडणारी पोरं यांचं उठणं बसणं वाढलंय. त्यानं त्याचं डोसकं सणानलंय. त्याच्यावर उतारा म्हणून तो रोज पितोय. पण तिला ते पटत नव्हतं, कारण आधीपासून त्याला नादच होता आणि त्याला सांगायला गेलं तर भांडणच.
माझ्यावर राग असता तर बाहेरच्या माणसासनी शिव्या का दिल्या असत्या? माणसं काय बी बडबडत्यात. तिनं विचार केला. ती सारं मागं टाकून उठली. शिरमाक्काचं घर गाठलं. 2 दिवस आपोआपच आभाळ गप्प झाल्यागत झालं. ऊन चांगलंच लागत होतं. माणसं पावसाचं चिन्ह बघून टाकल्यालं भाताचं तरव त्याला मोटारीनं पाणी पाजत होती. सरू शिरमाच्या घरात गेली. शिरमा मागच्या दाराला तांदळातला खडा बघत बसली होती. मधघरात पोरगी निजली होती. ती पाय न वाजवता मधघरातनं मागच्या सोप्याला गेली. तरी शिरमाचं लक्ष नव्हतं. ती तिच्या मोहरं उभी राहिली. खडं बघतीयास का माणिक मोती? एवढं पुढच्या सोप्यातनं मधघरातनं तुझ्याजवळ आलेल्या माणसाची तुला चाहूल सुधीक लागना वय? होय ग. आणि साऱ्या घरातनं सल्फेटाचा वास, नाकातली केस जळायची. पुढारी पण करायचं म्हणल्यावर केस जळायचीच. कुणाला सांगून बघतय? तुम्ही काकावर करा आणि व्हा रिकामं. गावात माणसांना पोटात काटकं घातल्यागत वाटतंय. त्याला काय करायचं? आता पोटात काटकं घातली आणि कोळसं झालं. त्याला आपण काय करायचं? गाव सज बोंबलल. माझा पदरचा बापय बोंबलतोय. त्याला काय करायचं सांग? होय, माझ्या बी कानावर आलंय. शिरमा अशी म्हणाली आणि तिनं विषय बदलला. उगच ते ऐकून ऐकून डोसक्यात इस्तू पडल्यागत होतंय. काल काय झालं ग? काय म्हणते तुझी ती गावातनं फिरणारी तुझी तरणी झालेली येईन? म्हातारपणी काय बायका बी वागत्यात. पदरची इतबर नाही जागा नि मला म्हणा राजा. काय म्हणायचं तरी काय वागणं ह्या माणसांचं? लय झालं म्हण तुझं नि तिचं. काय म्हणती तरी काय म्हणायचं? म्हणती सारच उंडगी रांड नव्ह का कुणाच्यात बसणारी का उठणारी? पदरच्या पोराचं वाटुळं करणारी ती काय आई हाय वय? कसाई नव्ह का? रांडला माणसांचा पदूर का पिदूर? नुसती बोलाय लागली म्हणजे कारवानागत वला वला. शेंडा का बुडका कळत नाही. वसाड पडलं तिचं तोंड ते. म्हाळाच्या महिन्यातली कुत्री नव्ह 17 दारं फिरल. होय बाई, शिरप्या काल धरणं एकटाच आहे. कुठं गेली आहे ती? जाऊ दे, तिचं नाव सांदीला पडू दे. पोराचं बी मोडायची बुद्धी सुचतीया आणि त्या बी भाड्याला सारखीच आई लागतीया. बस म्हणावं आता. हे सारं का म्हण तर माझं घर ह्यासनी द्यावं. मी काय कुणाच्या वळचणीला राहू आत्तापासूनच होय? माझ्या नवऱ्यानं हे बांधून ठेवलं म्हणून 4 माणसं येत्यात जात्यात त्याच्या आशीर्वादानं. नाहीतर कुणी हिंगालं नसतं आमासनी. कुठं तरी उभ्या वाऱ्यावर दिस काढायला लागलं असतं. मधघरातली पोरगी उठून आली तिच्याकडं बघून. जातीस का ग? तुझा नवरा काल धरणं उपाशी हाय. सासू म्हणणारी तोंड काळं केलंय तिनं कुठं. तशी सरू म्हणाली, जा की ग. शिरपा माझ्याजवळ म्हणत होता येतीया का बघ म्हणून. जायचं तर हिथं राहून काय करायचं? तिला शिरपाची काळजी लागली. त्यांच्याकडं काहीच नाही. त्याच्या आईचं थ्यार आहे ती. तो कसा बी राहतोय पर त्याच्या आईचंच सारखं कूर कूर मागं असतंय. शिरमाकानं सुपातलं तांदूळ डब्यात ओतलं. घालवायचे आहे खरं. त्याला काय लाज वाटते होय?
पदरच्या बायकोला न्याला, नाहीतर मी बी बघणारच आहे. तिची आई किच्ची जन्माला पुरत्या काय त्याच्या. साऱ्या गावाचं देवरस पण बघतोय, त्याचं त्याला कळत नाही वय. माप कळतंय, पण त्याचं चालू देत्या होय खरदावळी. शहाण्या माणसाला असली माणसं अडाणी करते ती. त्यो तरी काय करील. दे जा लावून. देतो आज लावून, नि उद्या तांगडू दे पोरीला. त्याला चांगला खचून घे, मगच लावून देतो पोरीला. मागणं चुकार सबूत ऐका येता कामाचा नाही. आणि तू बी जाग, उठलं सुटलं घराची वाट धरायची नाही, नाहीतर तुला बी जांभळीच्या ढोत ढकलून रिकामी होतो. शिरमानं बोलता बोलता पोरगीला पण दम दिला. त्याला तू म्हणतीस तर घेतो खचून, पर त्यो पाक इरगाळला या. बयाजवार सांगून येतो सांच्याला, मला तरी बिनकामाचा ताप कशाला. कुणाचं बी चांगलंच व्हावं. आणि पांडू पाटलाला विचार वाटलं तर, त्याचं मत काय आहे ते बघ. आधीच त्यो तरपासलाय वाड्यात तू गेलीस म्हणून. सरूनं अंधारात खडा फेकल्यागत फेकला. कोण म्हणतंय? शिरमा असं विचारील असं सरूला वाटलं नव्हतं, पण विचारलं. ती अडचणीत आली. माझ्या बी कानावर आलंय लांबनच. त्याला बी वाटायचंच की आपली माणसं बी त्यांच्याकडं पंचायती घेऊन जात्यात. तरपासला असला तर त्यात काय चूक आहे. तरपासू दे, विचार त्याला. उद्या मी घालिवतो पोरीला नेऊन. काय करतोय त्यो? मी त्याचं सांजलाच कान झाडतो. आणि आपण काय 4 कोसा व्हाय वय तवा. गावात जरा काय वेगळं कुणाच्या घरात शिजलं तर गावभर होतं या. का भ्याचं? कोण भितय? त्यासनी मी इथं तिथं धावणार नाही. उगच माझं डोसकं गप्प हायतवर हाय. वाईटात गेलं की वाईटच होतं या. तू बघ विचारून, पर मी जायची नाही त्यांच्या हुंबऱ्याला. नाही ग, शिरपा पारच गारटलाय. माझ्या संग बोलताना रडायचाच तेवढा राहिला होता. उगच त्याचं पण बघायला नको. पण माझं बघायला लागला होता. त्याला कळत नाही. आईची कंची गोष्ट ऐकायची ती. आंधळा असला म्हणून काय झालं? किवडा आहे वय. उद्या आईच्या माघारी कोण बघायचं? माझी पोर कशी का असना बघील, नाहीतर पडल मुताखातात सडत. त्याचं त्याला मी सकाळी सांगितलंय. त्याच्या ध्यानात आलंय आता. आईला शिव्या द्यायला लागलाय. सरूचं ऐकून तिनं पोरगीला परत विचारलं, जाणार नव्ह? नाहीतर तू आणि उद्या. जायाचं की, ती हसतच म्हणाली. शिरमानं चहा केला. सरू उठली. सरूचं मनाचं तरी नाही हे. आणि सरूचं शिरपा ऐकायचा. सांच्याला पांडूच्या कानावर घालून बघावं. संध्याकाळी तिनं पांडूच्या कानावर ही गोष्ट घातली. तो म्हणाला, सरूला म्हणाव पुढारी पण कडला जाईल असं कर, नाहीतर. शिरमाला या वाक्यानं काळजी लागली. बघा, नाहीतर उद्या मीच केलं म्हणून सारं माझ्यावरच टाकून रिकामं हुचिला. का तुझ्यावर टाकाय? तुला मी सांगितलं एकदा, तू काळजी करू नकोस. बघा तुमच्यानं मिटतंय का, नाहीतर मी बघतो. सरू दुसऱ्या दिवशी पोरगीला घेऊनच गेली. रत्नाक्काचा पत्ता नव्हता. शिरपानं सरूला अंगाऱ्याच्या 4 पुड्या दिल्या. राखान फडक्यात बांधून दिली. सरू रोज पुडीतला अंगारा नवऱ्याच्या जेवणात टाकत होती. एखाद्या दिवशी तिला फरक वाटायचा, पण दुसऱ्या दिवशी परत पहिल्या थरावर. शिरप्याचं आपण सरळ लावलं, माझं अजून लागना. जगाचा आपण सरळ लावतोय, आपलं कुणीच लावीना.
तिला उगीचच राग आला. त्या दिवशी कारण नसताना नवऱ्यासंग भांडण काढलं. दुसऱ्या दिवशी चहाच्या अगोदर तो पिऊन आला. त्यापासून त्याचं वाढतच निघालं. सरूचं मन आतल्या आत कालवत चाललं. बंडा न्हावी उजडाय जाऊन ढाले पाटलाची गाठ घेऊन कोल्हापुरासनं आला. 4-8 दिवसानं त्याची ठरलेली वारी असायची. ढाले पाटलाची भेट घेऊन यायची. त्याला वाटायला लागलं, पोरगं कॉलेज शिकून उपयोग झाला नाही. त्याला त्यामुळं केसही कापायला येईनात. त्याच्याबरोबर बाळ्याचं सरदारमधनं शाळा सोडून केस कापायला शिकलं. त्यानं दुकान, शेंडा बोडका, भुंडल माणूस अशा काचा लावून सजवलं. आणि आपण तेवढं पैसे 5 वर्ष होत आली ढाले पाटलाला दिलेती. ते कुणालाच माहिती नाहीत पांडूशिवाय. काम झाल्यावर बाकीचे द्यायचे असं ठरलं होतं. आता ढाले पाटील म्हणतोय, पांडूच्या पॅनेलमधनं उभा राहा. कात्रीत सापडल्यागत झालं. आता साऱ्या गावाला कळणार. उद्या वाड्यात उठा बसायचं बंद व्हायचं. नाही उभं राहावं पांडूच्यातनं तर पैशाचं काय? बायकोच्या अंगावरचं सारंच दागिनं मोडल्यात. ह्या पुढाऱ्यांच्या मागणं फिरण्यानं दुकानावर हात नाही. हात असून तरी काय करायचं? आणि पोरं सारी सरदाऱ्याकडं. आपल्याला धंदाच नाही. ढाले पाटील म्हणतोय तेही पटतंय. पोराला शिक्षणाच्या मानानं पद पाहिजे. निम्म वय झालं पोराचं तरी तेच चाललंय. त्यानं विचार केला. तो पांडूकडं गेला. राहू द्या बँकत, कारखान्यात तरी घ्या की म्हणाव. ते तरी त्यांच्याच हातात आहे नवं. मी कोणत्या तोंडानं सांगायचं सांगा बघू. उम्याला काढून टाकला म्हणण्यापेक्षा उम्याच बंद झाला कामावरनं. परवडना झालंय. बिनपगाराचं काम करायला नको वर्षभर. आता दादाला विचारल्यावर म्हणतोय तेच त्याला परवडना. घरातलं पैसे देऊन नोकऱ्या करण्यापेक्षा 2 म्हशी पाळायच्या. मग आता तुझ्या पोरग्याचं मी सांगाय गेलो तर लगेच उम्याचा झेंडा पुढं केलाच म्हणून समज. त्यापेक्षा त्याला सोसायटीत का ठेवीनास? काम पण वाढलंय. बघूया कधी करतोय बँकेत काम. कड काढल्यासारखं काम तरी चांगलं. कारखान्यात त्यानं एकदा लावलं की आपलं सगळंच खुटलं. कुठंतरी गोडाऊनात नाहीतर चिटबॉय म्हणून लावल्यावर गप्प बसायचा डाव. आणि भागातली पोरं जात्यात, 8-10 महिने थांबत्यात आणि देत्यात सोडून. सगळ्यासनी वचनं दिलेली, कुणाला नको म्हणायचं. पगाराचं बघून परवडत नाही म्हणून देत्यात सोडून. एक जागा तिथं 4-4 जण. काय करणार? माणसं सांभाळायचं चाललंय. खरं आम्हीच बोलायचं कसं? आपलाच नेता म्हणून सारं दाबीत न्यायचं चाललंय. चालवायचं चालतंय तवर. पांडूला पटलं. 5 वर्ष झाली तो 4 दिवसानं ढाले पाटलाची पायरी झिजवत होता. तो नेहमीप्रमाणे तुझं काम करणार असं म्हणत होता. न विचारता तोच म्हणतोय म्हटल्यावर बंडाला पुढचं विचारायचंच व्हायचं नाही. मग गावातला विषय ढाले पाटील काढायचा आणि बोलायचा. तू आप्पाच्यातच तू संचालक राहा की. त्याच्या ताब्यात गाव. पण पांडू कामाचा माणूस, त्यालाच तुम्ही साथ द्या. आप्पाचा म्हातारा धोरणी माणूस, त्याला पोराचं राजकारण टिकवायचं आहे ना. काय करता? पण सांगा त्याला, कारखान्याला दमिवलंय. गावात पांडूला साऱ्या निवडणुका लढवायला लावणार. गाव
एका मुठीत ठेवायला. त्याच्या घरातलं वाढवतोय होय. गेलं म्हणाव धोत्राचं राजकारण.